जर तुम्हाला हाताच्या या भागात इथे रिस्टमध्ये बोटांमध्ये कुठेही जर पेन असेल, एस्पेशली या भागामध्ये, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय यूट्यूब फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत कार्पल टनल सिंड्रोमवरच्या एका महत्त्वाच्या एक्सरसाइज बद्दल. कार्पल टनल सिंड्रोम हा मीडियन नर्व अफेक्ट झाल्यामुळे होतो. मीडियन नर्व एक मोठी नर्व असते जी मानेतनं सुरू होऊन आर्मपिटमध्ये जाऊन पुढे जाते हातामध्ये, आणि ती आपला हा जो एरिया आहे हाताचा, थंब, इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर, त्यानंतर पार्ट ऑफ द रिंग फिंगर, या एरियामध्ये सप्लाय करते, सेन्सेशन्स देते. सो इथे तुम्हाला जेव्हा पेन जाणवतं त्यावेळेला मीडियन नर्व कंप्रेशन असण्याची शक्यता दाट असते. हे पेन काही केसेसमध्ये लाईट असतं, मॉडरेट, लाईट टू मॉडरेट असू शकतं, मॉडरेट असू शकतं, मॉडरेट टू सिव्हिअर आणि सिव्हिअर असू शकतं. काही सिव्हिअर केसेसमध्ये सर्जरी लागते, पण काही केसेसमध्ये थेरपी दिल्यानंतर, रिहॅब एक्सरसाइजेस दिल्यानंतर हे पेन कंट्रोलमध्ये डेफिनेटली येतं. या एक्सरसाइजला नर्व मॉबिलायझेशन एक्सरसाइज असं म्हणतात. याला नर्व फ्लॉसिंग असं देखील म्हणतात, नर्व ग्लायडिंग असं देखील म्हणतात. ज्याप्रमाणे आपण दाताचं फ्लॉसिंग करतो त्याचप्रमाणे या नर्वचं फ्लॉसिंग असतं. बेसिकली इट इज टू मॉबिलाइज द मीडियन नर्व. इट इज डन फॉर ऑल नर्व्स, पण आज आपण मीडियन नर्व बद्दल बोलणार आहोत. आता मीडियन नर्व फ्लॉसिंग कसं करायचं ह्याचा एक्सरसाइज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पुढे. पण बेसिकली आपण काय करत असतो, त्याचं मेकॅनिक्स काय असतं ते मी तुम्हाला आत्ता सांगतो. आपण मानेमध्ये ती नर्व टायटन अप केली किंवा टेन्स केली, जिथे मानेमध्ये टेन्शन क्रिएट केलं, तर आपण ह्या भागामध्ये हाताच्या ती नर्व जी आहे ती स्लॅकवर नेणार आहोत, म्हणजे लूजन अप करणार आहोत. आणि जेव्हा आपण हातामध्ये ती नर्व टेन्शनमध्ये नेतो त्यावेळेला आपण नेकमध्ये ती नर्व स्लॅकवर नेणार आहोत. तर चला आपण या व्हिडिओमध्ये बघूयात आता पुढे त्याचा एक्सरसाइज कसा करायचा आहे. तळहात शरीराच्या ऑपोजिट साईडला फिरवून बॉडीच्या प्लेनमध्ये हात वर उचलून घ्या. त्यानंतर तुमची बोटं जमिनीकडे स्ट्रेच करा. ह्या पोझिशनमध्ये आपण हाताच्या साईडला नर्व टेन्शनमध्ये टाकत आहोत. आता तुमचं हेड हाताकडे बेंड करायला लागा. ह्या पोझिशनमध्ये आपण नेक साईड स्लॅक क्रिएट केला. नाव वी हॅव टू चेंज पोझिशन. आता आपण नेकमध्ये टेन्शन आणणार आहोत मीडियन नर्वला, आणि पाम साईडला स्लॅकमध्ये नेणार आहोत. 2 सेकंडपर्यंत पोझिशन होल्ड केली तरीही चालेल, आणि मग पोझिशन पुन्हा रिव्हर्स करायची. हा एक्सरसाइज तुम्हाला साधारण 10 ते 15 वेळा किंवा 2 ते 3 मिनिट असा काउंट घेऊन करता येईल. साधारण दिवसातनं 2 ते 3 वेळा किंवा अप टू 4 टाइम्स केलात तरीही चालेल. जितक्या वेळा कराल तितका त्याचा फायदा होईल. मॉबिलायझेशन नर्वची हेल्थ वाढवतं, तिथला ब्लड फ्लो इम्प्रूव्ह करतं, स्कार टिश्यू ब्रेकडाऊन करतं. त्यामुळे हा एक्सरसाइज जरूर करा. सो आता तुम्ही बघितलं हा एक्सरसाइज किती सिंपल आहे. हा एक्सरसाइज तुम्ही दिवसातनं 3 ते 4 वेळा, डिपेंडिंग ऑन द सिव्हिरिटी ऑफ युअर सिम्पटम्स, 10 ते 15 रेपिटेशन्स पर सेट असा केला पाहिजे. हळूहळू 5-6 दिवसांनंतर जेव्हा सिम्पटम्स सबसाईड होतील त्यावेळेला मग आपण ॲडव्हान्स्ड एक्सरसाइजेसकडे वळू शकतो. त्या ॲडव्हान्स एक्सरसाइजेसवर मी व्हिडिओ पुढे शूट करणारच आहे. त्या व्हिडिओला बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तो व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देतो आहे. त्या नंबरवरती तुम्ही डायरेक्ट कॉल सुद्धा करू शकता, मला व्हॉट्सॲप मेसेज करू शकता, माझी अपॉइंटमेंट घेऊ शकता, आणि मग डायरेक्ट मला येऊन भेटू पण शकता, आणि आपण त्याच्या पुढचे जे रिहॅब एक्सरसाइजेस आहेत ते प्लॅन करू शकतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.